नको जप तप पूजा घंटा, हाती घ्या पाठी खराटा. नको जप तप पूजा घंटा, हाती घ्या पाठी खराटा. रोगराई पसरली इथे रे, अस्वच्छ परिसर सारा. आदर्श गाडगे बाबा आमचे हाती झाडू आला. प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. हो प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. शोधून सापडे नाते आरोग्य रे अंतरी. शोधून सापडे नाते आरोग्य रे अंतरी. कसा निरोगी राहशील वेड्या, शौचालय नसता दारी. कसा निरोगी राहशील वेड्या, शौचालय नसता दारी. होऊन भिल्ल रे आता, सरसाव तुझा रे भाला. प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. हो प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. गावात वैर नको रे, ती वाट विनाशाने ती. गावात वैर नको रे, ती वाट विनाशाने ती. होऊया एक आता, पेटवून प्रेम ज्योती. गाव स्वच्छ होता होता हृदयी राम आला. प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. हो प्रारंभ नव्या युगाचा झाला, प्रारंभ नव्या युगाचा झाला. जखिणवाडी कराडपासून 5 किलोमीटर अंतरावर आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले व श्री मळाई भैरवनाथाच्या आशीर्वादाने गुण्या गोविंदाने नांदत असलेले गाव. लोकसंख्या साधारण 3800च्या आसपास. गावाचे नाव जरी जखिणवाडी असले तरी पूर्वी सजा असलेले महसुली गाव जखणाई देवीच्या नावाने जखिणवाडी गावास ओळखले जाते. गावातील सर्व ग्रामस्थांनी एक स्वप्न बाळगले आहे, ते म्हणजे माझं गाव उभ्या देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपास आणणे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आदर्श गावे राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या गावांना ग्रामस्थांनी भेटी दिल्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील धामणेर या गावास महिलांनी भेट दिली व ती प्रेरणा घेऊन गावाने गेल्या 5 वर्षामध्ये झोकून देऊन ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यात यश मिळविले आहे. ग्राम स्वच्छता अभियानात फक्त पुरुषांचाच सहभाग असतो असे नाही, तर महिला, लहान मुले, मुली तसेच आबाल वृद्धांचाही सहभाग असतो. ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता अभियानापूर्वी हागणदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर आता जेवणावळींच्या पंक्ती सुद्धा पडू लागल्या आहेत. संपूर्ण गावामध्ये बंदिस्त गटर्स करण्यात आली, त्यामुळे गावामध्ये कोणत्याही प्रकारची साथ आल्याचे दिसून येत नाही. घरातील सांडपाण्यावर पारसबागेची निर्मिती करून सांडपाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येते. त्याचबरोबर जागोजागी शोषखड्ड्यांचीही निर्मिती करण्यात आली आहे. गावातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी जखणाई देवी दूध डेअरीचाही मोलाचा हातभार लागत असतो. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी जोडधंदा म्हणून
दुग्ध व्यवसायास चालना देण्यासाठी अत्याधुनिक गोठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आगाशिव डोंगरात डीप सीसीटी वनतळी यासारख्या जलसंधारणाच्या कामांची निर्मिती केल्याने पावसाचे पाणी अडवून जिरवल्याने गावातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. जलसंधारणाची कामे केल्यामुळेच गावाचे शिवार हिरवेगार झाल्याचे दिसून येते. गावाला अध्यात्माचीही अतिशय ओढ आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मळाई देवी मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह चालू होतो. ग्रंथाचे वाचन करण्यासाठी बहुसंख्येने महिला, तरुण व पुरुष सहभागी होत असतात. पारंपरिक सण सुद्धा गावकरी उत्साहाने साजरे करतात. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्री मळाई देवीची यात्रा असते. यात्रेस सातारा, सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातून सुद्धा लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. गावाला ऐतिहासिक परंपरा असल्याने गावामध्ये पारंपरिक मर्दानी खेळांची, कलेची जोपासना करत दांडपट्ट्यासारखा मर्दानी खेळ लहान मुले मुली अगदी सहजतेने खेळत असतात. गावातील अतिज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभाचेही आयोजन केले जाते व त्या दिवशी भागातील विचारवंतांची समाज प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केली जातात. ज्येष्ठ मातांच्या सत्काराचेही आयोजन केले जाते व त्या सत्कार समारंभास ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाचेही आयोजन केले होते. लोकसहभागातून स्वतःच्या शेतातून 3 किलोमीटर लांबीचा रस्ता शेतकऱ्यांनी विना मोबदला खुला करून दिला व आगाशिव लेण्यांकडे जाण्यासाठी पर्यटकांची सोय झाल्याने महाराष्ट्र शासनाने आगाशिव डोंगरास नुकताच क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. ग्रामस्थांनी रस्ता खुला करून दिला आणि शासनाने त्याच रस्त्यास जवळजवळ 1.5 कोटी निधी दिल्याने डांबरीकरण करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत जखीणवाडी गावाची पाहणी करण्याकरिता आलेले वर्धा जिल्हा परिषदेचे पथक, त्याचबरोबर बीड जिल्हा परिषदेचे पथक, पुणे विभागीय तपासणीसाठी आलेले कोकण विभागीय आयुक्त माननीय राधेश्याम मोपलवार व त्यांचे सहकारी, पुणे विभागीय तपासणीनंतर पुणे विभागात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल ग्रामस्थांनी असे उत्स्फूर्त स्वागत केले. भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांना या गावाच्या यशोगाथा या पुस्तकाची भेट देण्यात आली व त्याची दखल घेत सचिनने 1.5 कोटी रुपयांचा निधी आपल्या खासदार निधीतून दिला व त्या निधीतून भारतातील पहिला 16.2 किलोवॅट क्षमतेचा सौर ग्राम प्रकल्प साकारण्यात आला व त्याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सुद्धा घेतली. तब्बल 13 पुरस्कार, स्वच्छता, शांतता आणि बाकीही खूप काही विविध अंगांनी नटलेल्या या अशा गावावर नजर गेली ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आणि त्यांनीही या गावाचं खास कौतुक केलं. शिवाय त्यानं या गावच्या विकासाला हातभार लावण्यासाठी तब्बल 1 कोटींहूनही जास्त रक्कम दिली. कोणतं आहे हे गाव? पाहूया एक खास रिपोर्ट. कराड तालुक्यातलं जखीणवाडी गाव. लोकसंख्या मोजून 4,500, पण गावचं रूप बघितलं तर तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल. आबालवृद्ध एकत्र आली आणि प्रत्येक बाबतीत गावचा विकास झाला. गावच्या विकासाची ख्याती इतक्या दूरवर जाऊन पसरली की खुद्द सचिन तेंडुलकरनं या गावच्या विकासात आपला हातभार लावला. मैदानावर उत्तुंग षटकारांची आतषबाजी करणाऱ्या सचिनमुळेच या गावात आता सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिलाय. भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर साहेब यांना एक आम्ही जखीणवाडीची यशोगाथा हे पुस्तक तयार करून आम्ही त्यांच्या माहितीसाठी पाठवलं आणि त्यांची जी खासदार फंड वितरित करण्यासाठी कमिटी आहे ती 7 जणांच्या कमिटीनं आमच्या गावाचा निवड करून या गावाला जवळजवळ 1,30,00,000 रुपयाची विकास कामे दिली आणि त्यातून एक अतिशय महत्वाकांक्षी असा सोलर विलेज हा प्रोजेक्ट निर्माण झाला. जखीणवाडीला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलाय. खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हे गाव पावन झालंय असं सांगतात आणि इथल्या रस्त्यावरही त्याचा प्रत्यय येतो.
आमच्या गावामध्ये 12 बलुतेदार आहेत. 12 बलुतेदारामध्ये कुणाचं इकडे तो एकमेकाचा हे देवे नाहीत, भांडण तडा नाही, असे अशा पद्धतीने हे गाव चाललेलं आहे. गावचा एकोपा असल्यामुळं इतर काही कामं याच्यामुळं आमची तडीस गेलेली आहेत. गावातली बहुतांश शेती बागायती आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा मधनं सगळ्या विहिरींना इथं 12 महिने पाणी आहे. त्यामुळे गावची शेती ही अगदी जोमात आहे. जक्कनवाडी गाव हे 99% शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं म्हणजे सर्व कुटुंब हे शेतकरी यांचीच आहेत. इथं सर्व क्षेत्र हे बागायत आहे आणि इथं सर्व पिकं ऊस, केळी, चिक्कू सर्व प्रकारची पिके घेतली जातात. राजकारणामुळे अनेक गावांचा विकास खुंटलेला आपण पाहतो, पण जखीनवाडीनं या सगळ्या जोखडातून आपली मुक्तता केली आहे. लोकसहभागातून विकास म्हणजे वेगळं काय असतं? राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. या सर्व प्रयत्नांची फलप्राप्ती म्हणजेच गावची ग्रामपंचायत निवडणूक होऊन सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन 2015 ते 2020 या सालाकरिता सर्व 11 महिलांना बिनविरोध निवडून देऊन पुरोगामी महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक निर्णय झाला. आतापर्यंत गावाच्या एकीमुळे व लोकसहभागामुळे गाव शासनाच्या 13 पुरस्काराने सन्मानित झाले आहे. आता आम्हा सर्वांचे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक. धन्यवाद.